परिसरातच पंतप्रधान मोदींची उद्या जाहीर सभा सुद्धा होणार आहे। लाखो लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे आणि आतापासूनच सभागृहात मंडपाकडे जाणाऱ्यांकडे कसून चौकशी केली जाते। तर उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्राची सुरक्षा दल सभास्थळी सध्या तैनात आहे। याच ठिकाणी आमच्या प्रतिनिधींनी संदीप राजगोळकर यांनी आढावा घेतलेला आहे, आपण पाहूयात। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या अयोध्येच्या दौऱ्यावर येत आहेत आणि इथलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवीन जे रेल्वे स्टेशन आहे अयोध्येचं त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। आणि सध्या विमानतळ परिसरामध्येच मी आहे आणि विमानतळाच्या अगदी प्रवेशद्वारावरच या ठिकाणी पंतप्रधान मोदींची जाहीर सभा देखील होणार आहे। आपण पाहतोय आतापासूनच बॅरिकेटिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अलर्ट मोडवर सध्या पाहायला मिळते। अनेक होर्डिंग्स देखील लागलेले आहेत। आपण पाहतोय समोर हा जो मोठा एक शामियाना म्हणजेच मंडप जो उभा केला आहे त्यामध्येच पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे। 3 ते 4 अशा पद्धतीचे हे मंडप जे आहेत ते घालण्यात आलेले आहेत आणि अंतिम टप्प्यामध्ये सध्या ही तयारी आपल्याला पाहायला मिळते। उत्तर प्रदेश पोलिसांसोबतच इतर ज्या सुरक्षा दलाच्या यंत्रणा आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। यापुढेही आता अयोध्येचं नाव जे आहे ते जगाच्या नकाशावर पाहायला मिळणार आहे, कारण आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी होतं आहे आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती आता सज्ज झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या।